इराणचे 60,000 कोटी भारतात पडलेत। भारत आमचा जवळचा मित्र आहे असं अयातुल्लाह अली खामेनी यांनी म्हटलं होतं। खामेनी आणि त्यांचं भारत प्रेम आणि त्याचा आधार होता जवाहरलाल नेहरू प्रेम अशी एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे। कुणी ही पोस्ट केलेली आहे, यात किती तथ्य आहे, खरंच खामेनी यांनी भारताला जवळचा मित्र म्हटलं होतं का, भारत इराणचे संबंध कसे होते आणि या 60,000 कोटींचं काय झालं, या सर्व दाव्यांचा फॅक्ट चेक करूयात। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। आता सर्वात आधी ही पोस्ट पहा। खामेनी यांनी म्हटलं होतं, भारताच्या बँकेमध्ये आमचे 60,000 कोटी पडले आहेत आणि ते भारताच्या उपयोगात येत असतील तर आम्हाला आनंद आहे। भारत आमचा जवळचा मित्र आहे। मनमोहन सिंग सरकारचा तो कार्यकाळ होता। इराणचे भारताकडे 60,000 कोटी देणे नेमकं काय आहे? पार्श्वभूमी, भारत हा इराणकडून मोठ्या प्रमाणामध्ये कच्चं तेल खरेदी करणारा देश होता। भारताने इराणकडून तेल घेतले, पण अमेरिकेच्या निर्बंधामुळे म्हणजेच US सँक्शन्समुळे डॉलर्समध्ये पेमेंट करता येत नव्हतं। मग पैसे कसे दिले जात होते? एक खास व्यवस्था तयार करण्यात आलेली होती। पैसे हे रुपयांमध्ये दिले जात होते। हे पैसे ठेवले जात होते युको बँक आणि IDBI बँकमध्ये। इराणचे हजारो कोटी रुपये जमा झाले। 60,000 कोटी म्हणजे काय? हे पैसे भारतानं रोखून ठेवले नव्हते, ते इराणच्या नावावर भारतीय बँकांमध्ये जमा होते। त्यावेळी वरील 2 बँक डबघळीला आल्या होत्या, त्या वाचल्या फक्त या इराणी संचित पैशांमुळे। अंदाजे रक्कम 50 ते 60,000 कोटी। मग नंतर इराण हे पैसे कसे वापरत होते? इराण हे रुपये वापरत होते भारतातून वस्तू खरेदी करण्यासाठी। औषधं, तांदूळ, चहा, अन्नधान्य, औद्योगिक साहित्य हे आजही या पैशाचा काही भाग हळूहळू व्यापाराद्वारे वापरला जातोय। तर असं खामेनी आणि त्यांचं भारत प्रेम आणि त्याचा आधार होता जवाहरलाल नेहरू यांची ही पोस्ट आहे सध्या जी व्हायरल होती। बरं, सचिन नामक व्यक्तीकडून ही पोस्ट करण्यात आलेली आहे। याबाबत कुठलीही अधिकृत माहिती आम्हाला शोधताना सापडली नाही। आता आपण जरा येऊयात या पोस्टवर। आम्ही या पोस्टमधील जे दावे केलेले आहेत त्याचा फॅक्ट चेक केला, तर याबाबत कुठलीही विश्वसनीय सरकारी नोंद, अधिकृत भाषणाचे ट्रान्स्क्रिप्ट किंवा प्रमुख आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये असं थेट उदाहरण कुठेही सापडत नाही। त्यामुळे हे खामेनींचं भारताप्रती जे उद्गार आहे ते खरं नाही असा दावा सिद्ध होतोय। पण 60,000 कोटी इराणचे पैसे भारतीय बँकेमध्ये जमा होते या दाव्यामध्ये तथ्य आहे, कसं तेही सांगतो। 2010 मध्ये अमेरिकेने इराणवर निर्बंध लादले। अमेरिकेच्या निर्बंधामुळे इराणला डॉलर्समध्ये पैसे देणं अवघड झालं। मग भारताने रुपयामध्ये पेमेंट करण्याची विशेष व्यवस्था केली। हे पैसे मुख्यतः युको बँक आणि IDBI बँक यांच्या विशेष खात्यांमध्ये ठेवले जात होते। या खात्यांमध्ये 10,000 कोटी रुपये साचले होते। विविध काळात रक्कम अंदाजे 45,000 ते 60,000 कोटींच्या दरम्यान गेल्याचेही रिपोर्ट्स आहेत। म्हणजे फॅक्ट चेकमध्ये हा दावा खरा ठरला। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, भारताने पैसे रोखून ठेवले होते का? या दाव्यात काय तथ्य आहे हे जरा तपासून पाहूया। भारताने हे पैसे जप्त केले नव्हते, ते इराणच्या नावाने भारतीय बँक खात्यांमध्ये होते। मात्र निर्बंधांमुळे इराणला ते मोकळेपणाने डॉलर्समध्ये ट्रान्सफर करता येत नव्हतं। त्यामुळे ते पैसे फक्त भारताकडून वस्तू खरेदी करण्यासाठी वापरले जात होते। आता तिसरा दावा, इराणनं हे पैसे भारतातून सामान खरेदीसाठी वापरले होते का? हा दावा तथ्यात्मक दृष्ट्या बरोबर आहे। इराण या रुपयातून भारतातून काय खरेदी करत होता? तर औषधं, तांदूळ, चहा, अन्नधान्य, औद्योगिक वस्तू। आता या पोस्टमध्ये दावा केलेल्या गोष्टींमध्ये तथ्य काय आहे? तर 50 ते 60,000 कोटी रुपयांचे खाते हे जमा होते हा दावा काही प्रमाणात खरा आहे। भारताने हे पैसे जप्त केले होते का? हा दावा खोटा आहे। इराणनं रुपये भारतातून खरेदीसाठी वापरले का? हा दावा खरा आहे। युको आणि IDBI बँक फक्त यामुळे वाचल्या का? तर याला कुठला अधिकृत आधार नाहीये। सोबतच भारत प्रेम, नेहरू संबंध यावर विविध मतमतांतरी आहेत। थेट यावर दावा करणं आता योग्य ठरू शकत नाही। खामेनी यांनी भारताला चांगला मित्र म्हटलं होतं, या दाव्याचा कुठेही संदर्भ सापडत नाही। पण भारताबाबत खामेनी यांनी काय म्हटलं आहे? भारतावर त्यांची उघड काही भूमिका राहिली आहे का? तर त्याचे काही संदर्भ सापडतात। 2010 मध्ये इराणनं भारताला मित्र म्हणून संबोधलं होतं, पण हे स्टेटमेंट पूर्णपणे डिप्लोमॅटिक होतं। थेट खामेनींच्या तोंडून किंवा त्यांच्या लिखाणातून ते कुठेही समोर आलेलं नाहीये अधिकृतपणे। तर खामेनींनी कधीही भारताबाबत काही उघडपणे भाष्य केलंय का? तर हो, केलंय। मार्च 2020 मध्ये भारताच्या अंतर्गत हालचालींवर बोलताना भारताच्या कट्टर हिंदू धोरणावर त्यांनी टीका केली होती। थेट एक पार्टी भारतामध्ये कट्टर हिंदुत्वाचा अवलंब करत असल्याचं खामेनींनी म्हटलं होतं, म्हणजेच BJP। सप्टेंबर 2024 मध्ये खामेनी यांनी भारतावर मुसलमानांचं उत्पीडन करत असल्याचा आरोप केला होता। त्यामुळे व्यापारिक आणि स्ट्रॅटेजिक संबंध भारताचे इराणसोबत चांगले असले तरीही खामेनींनी कधीही भारत आमचा चांगला मित्र आहे
असं स्पष्टपणे म्हटलेलं नाही आहे। त्यामुळे हा जो दावा या पोस्टमध्ये केला जातोय की खामेनींनी भारताला चांगला मित्र म्हटलं होतं, त्यात कुठेही तथ्य सापडत नाही। फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा ठरताना दिसतोय। बरं, तुमचं याबाबत काय मत आहे हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज 18 मराठीला फॉलो करायला विसरू नका।